नामितं वदेथ वन्दे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तिसरणगमनं सम्पूर्णं पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि इमं तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पदेथ वन्दे साधु साधु सब्बासी विद्यार्थिनी आहेत त्यांनी खूप जास्त कष्ट करून अहोरात्र परिश्रम करून आपण म्हणूयात जे काही मार्क्स मिळवलेले आहेत त्या सर्वांसाठी एकदा आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया. करिअर ऑप्शन निवडणं म्हणजे नेमकं काय? करिअरचा जर आपण शब्दशः मराठीमध्ये अर्थ पाहिला तर तो कारकीर्द असं म्हणतो. कारकीर्द आपली उभं करणं म्हणजे काय, याचा अर्थ काय होतं? सरांनी आपल्याला एवढ्याच सांगितलं, जर आपल्याला इतिहास माहिती नसेल तर आपण इतिहास घडवू शकत नाही. मला भाषणाची सवय नाही, ॲज अन इंजिनियर मी मराठी माध्यममध्ये शिकलो. VJTI सारख्या कॉलेजमधून माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, विच इज द टॉपमोस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. बहुतेक जणांना माहिती असेल. त्यासाठी आवर्जून मला बस्ते सरांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी बोलवलं आणि सांगितलं की विद्यार्थ्यांना काही केलं 2 शब्द थोडं मार्गदर्शन करायचं. बघा, प्रत्येक वेळेला भाषणाची ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला आपण मोठ्या महापुरुषांची नावं घेतलेलं, मी घेतलं, सर्वांनी घेतलं, तुम्ही लाईव्ह एक्झाम्पल बघितलं. याचं कारण कोणी सांगू शकेल का मला? आपण असं का करतो? त्यांना अभिवादन का करतो? मी पुन्हा रिपीट करतो की जर आपल्याला इतिहास माहिती नसेल तर आपण इतिहास घडवू शकत नाही. आजची तुमची जी तरुण पिढी आहे ती इथे बसलेली आहे, हे तुम्ही उद्याचा इतिहास निर्माण करणार आहे. मला माहित नाही की तुमच्यामध्ये एखादा नासामध्ये जाईल, एखादा सायंटिस्ट बनेल, एखादा अव्वल डॉक्टर बनेल, एखादा अव्वल इंजिनियर बनू शकतो. त्यामुळे आपली कारकीर्द ही आपल्याला
बनवायची असते, म्हणजेच आपल्याला आपलं करिअर सेट करायचं असतं. जे बोललेलं समजत नाही, ज्यांना समजतं त्यांना ते बोलता येत नाही, आणि ज्यांना बोलता येतं त्यांना ते मांडता येत नाही. तुम्हाला हे जे सायकल आहे ते तुम्हाला आत्तापासूनच करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, करिअर कोणतंही निवडा, इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला यायलाच पाहिजे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आता मला सांगायचं, इथे बसलेले जेवढे पण विद्यार्थी आहेत की त्यांना प्रेझेंटेशन बनवता येतात, प्रेझेंटेशन सादर करता येतात. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनबद्दल मी बोलतोय. एक अजून हँड रेज करा, 1 2 3, म्हणजे का मोर दॅन 4. ओके, सी बघा शुभांतिक आहे, काय तुम्ही लक्षात घेताय का? आज आपला विद्यार्थी 10वी आणि 12वी पास होतोय, त्याला कम्प्युटरमध्ये प्रेझेंटेशन बनवता येत नाही. याचा अर्थ असा होतो की 50%पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी MSCIT हा जो शासनाने अनिवार्य केलेला कोर्स आहे तुम्ही कोर्सच केला नाही. वाय MSCIT? तुम्हाला प्रेझेंटेशन करता येणं गरजेचं आहे. वाय प्रेझेंटेशन? आता भाषेची पद्धत गेली मित्रांनो, इट इज व्हेरी, आता ती गोष्ट मी सरांशी डिस्कस केली की सर आपल्याकडे स्क्रीन नाही आहे का? स्क्रीन नाही आहे, कारण की ज्या वेळेला एखादा विषय मांडायचा असतो त्यावेळेला आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ लागतो. व्हॉट इज ऑडिओ अँड व्हिडिओ? व्हिडिओ मीन्स व्हॉट? तुम्ही बघितल्यावरती आपण लवकर अनुकरण करतो. माझ्यासमोर आज स्क्रीन असते, मी तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी पॅरामीटर्स दाखवल्या असतात, तुम्ही घरी जाऊन ते आठवलं असतात, तुम्ही लवकर ॲड केलं असतं. तुम्ही ज्या वेळेला एखादं प्रेझेंटेशन करता त्यावेळेला ऑडिओ आणि व्हिडिओ या गोष्टींचा तुमचा विकास होत असतो. बहुतेक विद्यार्थ्यांची आज आपल्याकडे परिस्थिती अशी की आपल्याला प्रेझेंटेशन देता येत नाही. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटचा वापर करून एखादं लेटर आपल्याला टाईप करता येते. आता मला सांगा, एखादं लेटर लिहायचं आपल्याला, आपण आत्तापर्यंत वही पेन घेऊन बसणार का? आपण कम्प्युटर लॅपटॉपचा वापर करणार नाही का? आता दुनिया चालली AI कडे. यू हर्ड अबाउट इट ना? व्हॉट इज AI? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स? तुम्ही किती काय असा सेल्फी काढा, तो घोडा करतो, बरोबर ना? हे आपल्याला माहिती आहे, पण इट इज व्हॉट? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पुन्हा एकदा सांगतो, करिअरची निवड करत असताना ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं आहे. आत्तापासून जे विद्यार्थी 10वी पास झाले, इथून गेल्यावरती आई मला वर्ड येत नाही, कम्प्युटर येत नाही, मला बेसिक कम्प्युटर शिकायचं आहे, म्हणून तुम्हाला बेसिक कम्प्युटर शिकणं अनिवार्य आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला इंग्लिश येत नसेल, इंग्लिश क्लासेस अफोर्डेबल नसतील, तुम्ही घरी इंग्लिश वाचून त्याचं आत्मसात करणं गरजेचं आहे. ज्या दिवशी मॅडमने तो प्रश्न कॉलेजमध्ये मला केला होता आणि त्याचं उत्तर मी देऊ शकलो नाही, तेव्हा मला कळलं की मी पाण्यामध्ये आहे. माझं होतं ना, टांगा पलटी घोडे फरार. म्हणजे मॅडम मला समोर इंग्लिशमध्ये शिकवणार आहे, मी मराठी मीडियमचा पोरगा, मी इथे टॉपर होतो. स्कूलमध्ये मी असा होतो, असा की बाबा शेर जहा जाता है उसका घर वही होता है, असा ठेवून चालणारा किरण साहेब. तिथं गेला पाणी झालो, घरी येऊन ढसा रडलो, आई म्हणजे प्रॉब्लेम काय? तुला इंग्लिश प्रॉब्लेम आहे, मॅडम इंग्लिशमध्ये शिकवणार, मला समजणार कसं? मला समजणार नाही तर मी एक्झाममध्ये लिहिणार कसं काय? आई म्हणजे टेन्शन नको घेऊ, आपण डिक्शनरी घेऊ. ऑक्सफर्डची मराठी इंग्लिश डिक्शनरी घेतली, मोठी नाही घेतली, पॉकेट घेतली. मला वेळ मिळायचा, सकाळी कल्याणवरून 7:14ची मी इकडनं फास्ट ट्रेन पकडायचो 6 नंबरवरनं, ती पोचायची दादरला 8:30 वाजेपर्यंत. मला जो 1-1.25 तासाचा वेळ मिळायचा, त्या वेळामध्ये मी 10 पान वाचायचे. ए फॉर ॲपल पासून स्पेलिंग विथ प्रोनाऊन्सिएशन, त्याचं मिनिंग. हां, हँकरचीफची स्पेलिंग कोण सांगू शकेल मला? येस, गुड वन. अजून वाय नॉट? हँकरचीफ काय हा तुम्हाला काय नाही सांगू शकत तुम्ही? हां, सांगू शकता ना? ठीक आहे सर. मोर 2 ते 3 विद्यार्थी, बाकीच्यांना आजही जमत नाही, बिकॉज वी आर व्हेरी पुअर इन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी तुम्हाला तुमचं डेव्हलप करणं अतिशय अनिवार्य आहे. बघा, करिअर मार्गदर्शन करताना मी तुमच्यामध्ये अशा काही बारकाईच्या गोष्टींबद्दल सांगतोय की जे केल्याशिवाय तुम्ही पुढे करिअर घडवू शकतच नाही. याला म्हणतात आपण फाउंडेशन घालणं. आज आपण इथे बाहेर जर चक्रा मारल्यात तर विविध पिलर्स तुम्हाला दिसतील. दिस इज व्हॉट वी कॉल फाउंडेशन. फाउंडेशन जेवढं तुमचं स्ट्रॉंग असेल, तुमच्या ह्या बेसिक गोष्टी जेवढ्या स्ट्रॉंग असतील, तेवढी तुमची करिअरची जी इमारत आहे ती उंच आणि एकदम उंच अशी उभी राहणार आहे. बघा, पॅरामीटर्स बघूयात. सुरुवातीला विषयाची आवड असणं गरजेचं आहे, त्याची क्षमता असणं गरजेचं आहे. तिसरं मी तुम्हाला सांगतो, कौशल्य असणं गरजेचं आहे. ते तुम्ही आता सुट्ट्यांमध्ये तुमचे जे कौशल्य आहेत तुमच्या क्षेत्राप्रमाणे तुम्ही डेव्हलप करू शकता. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आपण म्हणूयात बुद्धिमत्ता, विच इज कॉल्ड एज IQ, इंटेलिजंट क्वेश्चन. सी, सिंपल गोष्ट आहे. अ पर्सन सिक्युरिंग 50% तो सायन्स ठेवू शकतो. सायन्स घेऊन त्याला म्हटलं की तुला सायन्समध्ये 90% आणायची, पॉसिबल आहे का? नाही आहे. त्याला आता 50% पडले, आपण ते समजून घेतलं पाहिजे. त्याची बुद्धिमत्ताची लेवल जी आहे ती आपल्याला थोडीशी आत्मसात करून घ्यायची. देर आर सर्टन थिंग विच आर इम्पॉसिबल, आणि त्याच्यामुळे आजचा यूथ आहे तो कुठेतरी भरकटला. तुझे गोल्स डिसाईड केले असतील तर
व्हेरी गुड. श्रेयाचं बघा ध्येय ठरलेलं आहे. म्हणजे मी सांगितलं ते थोडं रिलेटेड होतं की 90%पेक्षा विद्यार्थी जास्त टक्के आहे ते ठरलंय कम्प्युटर सायन्स घेऊ. बाय कम्प्युटर सायन्स. कमिंग टू द पॉईंट, बघा शॉर्ट टर्म गोलमध्ये मी तुमचा ना करिअरची बांधणी इथे करतो. तुमच्या समोर चार्ट नाही माझ्याकडे, पण मी जेवढं होईल तेवढं जसं सांगायचा प्रयत्न करतो. 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत ते 11वी 12वी सायन्स घेऊन PCM हा विषय घेऊन, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हा ग्रुप घेऊन ते इंजिनिअरिंगसाठी एलिजिबल होऊ शकतात. इंजिनिअरिंगसाठी 12वीचे मार्क्स 75% सिक्युअर करणं तुम्हाला अनिवार्य आहे आणि JEEची एक्झाम देणं अतिशय गरजेचे आहे. JEE तुम्ही मेन देऊ शकता, JEE ॲडव्हान्स देऊन तुम्ही IITs मध्ये ॲडमिशन घेऊ शकता. पुन्हा सांगतो वाय IITs आणि NITs, या 7 IITs आहेत आपल्याकडे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ते ॲडमिशन घेणं का गरजेचं आहे. श्रेयासारखी विद्यार्थीने आपण ग्रॅज्युएट, तिने आज ॲडमिशन घेतलं, तिला कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन मिळालं, IIT मध्ये ॲडमिशन मिळालं. IIT मध्ये जे प्रशिक्षण मिळतं ते अव्वल दर्जाचं असतं, विद्यार्थी घडला जातो आणि विद्यार्थ्यांना जो पॅकेज मिळतो तो ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्ट पैशावरती येते. सगळेजण रील्स बघतात, त्यामध्ये गाणं हल्ली खूप ट्रेंडिंग आहे, पैसा मासांग पैसा, बरोबर ना. इट इज अ फॅक्ट. सी, सरांनी काय सांगितलं तुम्हाला, सोशल ॲक्टिव्हिटी करा. अनलेस अँड इफ यू डोंट हॅव मनी इन युअर पॉकेट आणि तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटी करणार देन इट विल स्पॉइल युअर लाईफ, पर्सनल लाईफ. सो पर्सनल गोल, पर्सनल गोष्टी, मला गाडी हवी, मला घर हवं, मला चांगला मोबाईल हवा, यू नीड पैसा. पैसा मीन्स भीमा तुझ्यामुळे आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे वादळी रोखतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. हे गाणं कवीने जसं म्हटलेलं आहे, रचलेलं आहे, ते म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबासाहेबांना त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये झालेल्या ज्या अवस्था आहेत, ज्या त्यांच्यावर तिथलेला प्रसंग आहे, ज्या त्यांच्यावरती जी त्यांची परिस्थिती होती, ती परिस्थिती तुमच्यावर नाही. ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता, ज्यावेळी तुमच्यावर कुठलंही संकट येत असेल, तेव्हा बाबासाहेबांना समोर ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तुमचं खरोखरच बाबासाहेबांसारखंच खरोखर तुम्ही पुढे जाऊ शकता. कुठल्या ना कुठल्या तरी पदावर तयार होईल, पुढे जाऊन गाडीही चालेल. तशाच पद्धतीने आपल्याकडे जो एनर्जी, ऊर्जा, वीर्य आहे, ते वीर्य पाहिजे ते अभ्यासामध्ये पूर्णपणे ते एकत्रीकरण करायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मी ते या 95-97ला 6.5 महिने मी गॅजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. 6 महिने तर सर्व लोक आपले अनुभव सांगतात. पण जे लोक असे म्हणतात सध्या की तुम्ही लोकांनी काय शिकू नये, इंग्रजी शिकू नये, त्यांची मुलं मात्र परदेशामध्ये जाऊन इंग्रजी शिकतात आणि आम्हाला मराठी माणसांना सांगतात की तुम्ही बरं इंग्रजी शिकायची नाही. ही ग्लोबल लँग्वेज आहे आणि ही ग्लोबल लँग्वेज सगळ्या जगामध्ये बोलल्या जाते. सगळेचे सगळे ग्रंथ, जे मोठमोठे ग्रंथ आहेत, ते सर्व ग्रंथ इंग्रजीमध्ये आहेत आणि इंग्रजीचं ज्ञान असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या परीक्षा असो, ती MPSC असो, UPSC असो, NDAची असो, नॅशनल डिफेन्स अकॅडमीची असो, कुठलीही असो, तुम्हाला त्या परीक्षेमध्ये इंग्रजी भाषा ही आलीच पाहिजे. कारण MPSCला UPSCला 200 प्रश्नाचा एक निबंध असतो, केवळ 200 प्रश्नाचा इंग्रजी निबंध, तो आपल्याला इंग्रजीमधून लिहावा लागतो. म्हणजे आपलं इंग्रजी ज्ञान किती आहे पाहण्याचे. मी एक शाखा कुठली विसरलेली आहे म्हणून मी त्या ठिकाणी उभा आहे. जी शाखा सायन्समध्ये ॲग्रिकल्चर नावाने उभं जाते. ॲग्रिकल्चर, आपला देश शेती प्रधान देश आहे. हे सगळे विसरतात की ॲग्रिकल्चरचं कोणी काही सांगितलंच नाही. त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर आहे, समाजाती आहे, त्याच्यात ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स विषय आहे आणि हा विषय अतिशय महत्त्वाचा, थोडासा अलग आहे. सगळे सायन्सकडे जाणार, इकडे जाणार आणि इंजिनिअरिंग होणार, डॉक्टर होणार, मग ॲग्रिकल्चर कोण शिकणार? कारण शेती हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेती ही शिकली पाहिजे. म्हणून ॲग्रिकल्चरकडे जाणाऱ्या माणसांनी, ॲग्रिकल्चरकडे जाणाऱ्या मुलांनी केवळ एक हायरार्की मेंटेन केलं जातं. आर्ट्स, तू आर्ट्स घेतलंय, ही जी एक मानसिकता असते आणि आमच्या मानसिकतेमधून आम्हाला पालकांनी काढली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा. अणुबॉम्ब हा सायन्स फील्डमधून तयार केला जातो.
म्हणजे दोन्ही ज्ञानाच्या ह्या शाखा आहेत. व्यक्तीचं जीवन कसं जगावं हा प्रश्न जेव्हा मानवासमोर पडला तर त्यावेळेस काही शाखा तयार करण्यात आल्या की ज्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. एक नॅचरल सायन्स, ज्याला आपण सायन्स म्हणतो, त्याचा अभ्यास केला जातो. मानवाचा शरीरावरती अभ्यास केला जातो, तसं सर शरीरावर अभ्यास करतात. आर्ट्सची फॅकल्टी मानवाच्या बुद्धीवरती, बाहेरील विषयांवरती अभ्यास करतात. तसं अणुबॉम्ब हा सायन्स फील्डमधून तयार केला जातो, पण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा, कुठे करायचा, हे आर्ट्स ठरवलं जातं. न्यूक्लिअर हे सायन्स तयार करते, पण त्याचा उपयोग युद्धासाठी करायचा का विजेसाठी करायचा हे सोशल सायन्समध्ये ठरवलं जातं. म्हणजे दोन्ही शाखांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामधल्या महत्त्वाचं मी तुमच्या आजूबाजूला, मी मुंबई विद्यापीठामधून येतो, त्या ठिकाणी एक नवीन कोर्स तयार करण्यात आलेला आहे. स्पेशली तो मास्टर्स नंतर आहे, पण त्याची तयारी तुम्हाला 11वी 12वी पासूनच करावी लागते. तो आहे मरीन स्टडीज. मरीन म्हणजे काय? समुद्राशी रिलेटेड असणारा अभ्यास. त्यामध्ये 3 शाखा आहेत: मरीन इन MA, मरीन इन कॉमर्स, मरीन MSc. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तुम्ही मरीन क्षेत्राशी करू शकता. यासाठी मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मुंबईला सर्वात मोठा एक समुद्री जो पट्टा लाभलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आणखी जास्त ॲडव्हान्टेज राहील. कारण की बाहेरून वेगवेगळ्या देशामधून सुद्धा आणि देशभरातून लोक मुंबई विद्यापीठामध्ये येतात. तिथे मरीन स्टडीज आहे राजीव गांधी या विभागामध्ये. तर यामध्ये तुम्ही जसं सायन्समध्ये सरांनी सांगितलं की तुम्ही काय काय करू शकता. मरीन इंजिनिअरिंग सुद्धा सर आहे आमच्याकडे. मरीन इंजिनिअरिंग, तुम्ही इंजिनिअर करत असाल तर मरीन इंजिनिअरिंग जर कराल त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन खूप कमी मिळेल आणि त्याचबरोबर तुमची मागणी ही सर्वात जास्त असते. त्यानंतर मरीन सायन्स, जसं केमिस्ट्री, बायोलॉजी तुम्ही अभ्यासतात तसं तुम्ही समुद्राशी रिलेटेड असणार आहे. अनेक आमचे विद्यार्थी आहेत की समुद्राच्या तळाशी जाऊन त्या ठिकाणी रिसर्च करतात. त्या ठिकाणचे जे जीव जंतू असतील, वनस्पती असतील, त्याचा रिसर्च खाली जाऊन करतात. आणि आपला कल त्या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी मी तुम्हाला यासाठी सांगतो, त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन कमी असेल आणि तुम्हाला सुविधा जास्त आहे. तसंच मरीन कॉमर्स, देशाचा 90% कॉमर्स हा समुद्राच्या मार्गाने होतो. देशाचा जो कॉमर्स होतो तो विमानाने नाही आणि रेल्वेने होत नाही. जास्तीत जास्त कॉमर्स, तुम्ही कधी जर CST ला व्हिजिट करायला गेल्यानंतर तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला व्हिजिट करायला कधी गेले असेल तर त्यावेळेस तुम्हाला दिसले असतील की मोठमोठे जहाज, ज्या जहाजामध्ये मालवाहू जहाज जे आहे तो कॉमर्सचा भाग आहे. त्याच्याशी संबंधित कॉमर्सचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्या ठिकाणी कॉम्पिटिशन बिलकुल नाही. आजही तुम्ही जर बघितलं मुंबई विद्यापीठामध्ये 2, 3, 4 मुलं ऍडमिशन घेताना दिसतात. तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. MA आर्ट्स तुम्ही परत मरीनमध्ये करू शकता. म्हणजे याचे संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स, म्हणजे देशाचे वेगवेगळ्या देशासोबतचे असणारे संबंध ते त्यामध्ये शिकवले जातात. तर मरीन स्टडीजचं तुम्ही आतापासूनच जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही 4-5 वर्ष, म्हणजे स्पेशली मास्टर्स नंतरचे कोर्स आहे. तुम्हाला जर व्हिजिट करायला यायचं असेल, तुमच्या त्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुद्धा असतात 11वी 12वीच्या मुलांसाठी. ते प्रोग्राम तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि त्याचबरोबर पालकांसाठी मला शेवटचं माझं आव्हान, मी संपवत असताना पालकांसाठी मला बोलायचं आहे. आणि त्याच अगोदर जे माझं सुरुवातीलाच मला बोलायचं होतं, हा जो प्रोग्राम ज्यांनी ठेवला आहे त्यांच्या सर्वात अगोदर मनापासून मी धन्यवाद मानतो. कारण की मी अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये, अनेक विहारांमध्ये, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मध्ये जात असतो, पण वालधुनी बुद्ध विहार, भंतेजी आणि त्यांची असणारी सर्व टीम यांचं मी विशेषतः यासाठी आम्ही म्हणजे मला गर्व आहे याच्यासाठी वाटतोय की हे एकमेव विहार असं आहे की जे विद्यार्थ्यांना प्रेरणा देतच नाही तर विद्यार्थ्यांना जगवते यासाठी म्हणतोय. कारण की महाराष्ट्रामध्ये सर्वात अलीकडच्या काळामध्ये सर्वात मोठं आंदोलन जे झालंय, बार्टी आंदोलन, त्याची ज्योत याच विहारामधून लागली. त्या विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये विद्यार्थी ज्यावेळेस माझेच मित्र होते, आम्हीच त्यामध्ये ज्या मित्र माझे त्यामध्ये होते, त्यांना माहित नव्हतं मुंबई कशा ठिकाणी, आम्हाला कुठे जायचं, कुठे राहायचं, पण ते मुंबईला आले. पण आल्यानंतर या विहाराने जे मायेचं प्रेम त्या विद्यार्थ्यांना दिले, आजही ते वाड्या वस्त्यामध्ये वालधुनीचं नाव घेतात. तर त्यामुळे वालधुनीमध्ये आणखी ती जे करते ही फक्त स्मार्ट नाही. आठवडे साहेब आम्हाला येताना सांगत होते की प्रेरणा देणं जास्त गरजेचं आहे. आणि ती प्रेरणा देण्याचं काम इथली भंतेजी सोबत असणारी टीम यांचं मी विशेषतः धन्यवाद मानतो. आणि का आंदोलन म्हणजे काय, बाबासाहेबांचं पहिलं संघटन बहिष्कृत इथं कारगिल सभा
त्याचं पहिलं, त्यातले जर तुम्ही 5 सुरुवातीचे जर उद्दिष्ट वाचले तर त्याचं पहिलं उद्दिष्ट होतं विद्यार्थ्यांसाठीचं वसतिगृह. हे विहार वसतिगृहाचं काम करतं, मला याचा आनंद वाटतो. तर त्यामुळे यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सर्वांना मला सांगायचं आहे, तुम्हाला हे फक्त आम्ही एका तासापुरते नाही, तुम्ही बस्ते सरांचं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तुम्हाला ज्याही वेळी कधीही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही आम्हाला आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हा प्रोग्राम फक्त भाषणाचा नाही, आम्ही बस्ते सर आणि त्यांची टीम कन्स्ट्रक्टिव्ह काम करते. आम्ही सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू, आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू. पण जसं सरांनी, इंजिनियर सरांनी सांगितले, तुम्हाला शिक्षणासोबत स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि पालकांसाठी मला सांगायचं की आमच्या विद्यार्थ्यांनी, आत्ताच तुम्ही सर्वांनी बघितलं, विद्यार्थी स्वतःला सिद्ध करतायत. माझा रोष आजच्या पालकांसोबत काय? आजचे पालक स्वतःला सिद्ध करत नाही. का सिद्ध करत नाही? जर आम्ही आमची परिस्थिती बघितली, परत प्रेरणाचं उदाहरण आलं म्हणून परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांना की आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी कुठले पुस्तकं, कुठल्या भाषणाची गरज नाही. तुम्हाला जर प्रेरणा घ्यायची असेल तर आपल्या आई वडिलांचा जो संघर्ष राहिलेला आहे, ती संघर्षच आमच्यासाठी सर्वात मोठा प्रेरणा आहे. त्यांनी ज्या परिस्थितीमधून आले आणि आम्हाला या ठिकाणी ठेवलं. पण मी परत पालकांसाठी जातो, कारण की जे संघर्ष करणारे पालक होते ते मधल्या काळामध्ये त्यांनी संघर्ष करणं सोडले नाही. त्याचा परिणाम हा झाला की शिक्षण महागाई होती. आज पूर्वी आम्ही सर्व स्टेजवरती बसणारे जेवढे असतील, आम्ही फीस भरल्याच नाही शाळेमध्ये. मी PhD पर्यंत गेलो, माझी सर्वात हायेस्ट फीस होती 3100 रुपये. माझ्या घरात माझा छोटासा भाऊ आहे, तो KG मध्ये गेला, त्याची फीस आहे 1 लाख रुपये. डॉक्टर घडवायचा तर सरांना माहिती, सर सांगेल तुम्हाला किती खर्च येतो. हे का खर्च वाढला? कारण की पालक जागरूक नाही. आमची मुलं विदेशात शिकायला गेले. अनेक या मुंबईमध्ये अशी मुलं आहेत की जे झोपडपट्टीमधून मुलं आले आणि विदेशात शिकायला गेले. काल परवा शासनाचा एक निर्णय आला की विदेशामध्ये पाठवण्यासाठी लागणारी जी स्कॉलरशिप होती त्याची फीस, म्हणजे त्याची पर्सेंटेज वाढवण्यात आला. त्याची अमाऊंट म्हणजे जी रक्कम मिळायची विद्यार्थ्यांना ती कमी करण्यात आली आणि जास्तीत जास्त जाचं काठी त्यामध्ये मांडण्यात आलं. त्याच्यावरती आपला एकही पालक बोलत नाही. शिक्षणाचं खाजगीकरण झालं. शिक्षणाच्या खाजगीकरणावरती आपला पालक आज बोलत नाही. जर बाबासाहेब आज असते, आज आम्ही त्या ठिकाणी जे महापुरुषांची नावं घेतली, फोटो लावले, हे महापुरुष जर आज असते तर आज ते कुठल्या विषयावर बोलले असते, कुठले विषय त्यांनी हाताळले असते. जर ते तर ते विषय आम्ही समजून आज आम्ही त्या विषयावरती बोलणं गरजेचं आहे. तीच खरी आंबेडकरी मुवमेंट आहे. आंबेडकरी मुवमेंट इतिहास सांगणे नाही. आंबेडकरी मुवमेंट फक्त विहाराभोवती मर्यादित नसून विहार, बाबासाहेब म्हणायचे विहार हे आमच्या आंदोलनाचं प्रेरणास्थान राहायला पाहिजे. वाजवी ते काम करते. मी बाकीच्या विहारांच्या बाबतीत बोलतोय. तर या ठिकाणी चिंतन मनन होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी सिद्ध केले. आपले विद्यार्थी, आताच मला बस्ते सरांनी सांगितलं की बिर्ला कॉलेजमध्ये जो फर्स्ट येणारा विद्यार्थी तो आपला विद्यार्थी. म्हणजे विद्यार्थी आमचे सिद्ध करतात स्वतः. पालकांनी सिद्ध करणं गरजेचं. काय सिद्ध करणं? जी आमची व्यवस्था आमच्याकडे हिसकावून घेण्यात येते, खासगीकरण केल्या जाते. आमच्या शाळेमध्ये शिक्षक कुठल्या क्वालिटीचा आहे आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यावरती आमचं बोलणं गरजेचं. म्हणजेच पालकांनी सुद्धा, आणि आंदोलनच आपल्याला करोडपती बनवू शकतं. आंदोलनच आम्हाला झोपडीमधून महलामध्ये येऊ शकतं. याचं जिवंत उदाहरण आपण सर्व 50 वर्षापूर्वी आमची हालत जर बघितली तर आमच्या घरावरती पत्र होते, काड्याचे घर होते. आमचं जीवन जे बदललंय ते आम्ही खूप हुशार होतो म्हणून नाही. पॅरलल समाजामध्ये आंदोलन सुरू होतं. त्यापैकी या इथे खूप सारे मान्यवर बसले की ज्यांनी आंदोलनात जगलेले. त्या आंदोलनामुळेच एक आंदोलन, मी छोटंच उदाहरण सांगतो, माझं स्पीच संपवतो की आंदोलन कसं श्रीमंत बनवतं. माझा मित्र आहे जवळचा, आम्ही सोबत शिकलो. तुमच्या बाकी बरेच जण त्याला ओळखत असाल, जिग्नेश मेवानी. आम्ही असंच डोक्यात आंदोलन घरात असल्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये आंदोलन चालायचं. तर आम्ही त्या ठिकाणी गुजरातमध्ये जमिनीचा संघर्ष केला. आम्ही ठरवलं की आमच्याजवळ जमीन असणं गरजेचं आहे. जमिनीचा संघर्ष केला. जे व्यक्ती, जे दलित 300 रुपयाने रोज मजुरी करायचे त्यांना आम्ही जमीन मिळवून देण्याचं काम केलं. तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. अनेक करोडो रुपयाच्या जमिनी दिल्या गेल्या. जे व्यक्ती ज्यांना 300 रुपयाने काम करायचं त्यांना आम्हाला जमीन द्यायच्या होत्या. आम्ही कंप्लीटली 7 वर्ष आंदोलन केले. 14 एप्रिल होती, 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल गुजरातमध्ये अशा पद्धतीने आंदोलन चालत होतं. आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार टाकत नाही. 14 एप्रिलला 14 गावं डिसाईड केल्या जातात. त्या 14 गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी दलितांना जमिनी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बाबासाहेबांना हार टाकला जात नाही. ज्या दिवशी कलेक्टरकडे जो ताबा मिळतो त्यावेळेस त्या ठिकाणी बाबासाहेबांना हार टाकला जातो. 6 डिसेंबर 6 गावं आयडेंटिफाय केल्या जातात. तर गांधीनगरच्या बाजूला एक गाव आहे,
त्या ठिकाणी कॅपिटल राजधानीच्या बाजूला त्या ठिकाणी लोक 300 रुपये रोजाने जायचे. त्यांच्यासाठी आंदोलन केले. जवळपास 1 ते 1.5 वर्ष जमिनीचं आंदोलन चाललंय. त्यांना ज्यावेळेस जमीन मिळाली रोड टच, त्या जमिनीची किंमत 1 एकर राजधानी, ज्या ठिकाणी गुजरातची राजधानी आहे त्या ठिकाणची गोष्ट करतोय मी. त्या ठिकाणी 1 एकरची किंमत आहे 3 करोड रुपये. म्हणजे जे 300 रुपयाला रोजाना जात होते त्यांच्याकडे आज करोड रुपयाच्या जमिनी. हे कशामुळे शक्य झालं? हे फक्त आंदोलनामुळे शक्य झालंय. त्यामुळे पालकांनी आंदोलन जिवंत, आंदोलन म्हणजे फक्त मोर्चा आंदोलन नाही. तुम्ही शिक्षणावरती बोला, तुम्ही हेल्थवरती बोला, तुम्ही बिझनेसवरती बोला. यावरती जे शासनाचे ध्येय धोरण आहेत, नवीन एज्युकेशन पॉलिसी आणि खूप लागत आहे, त्यावरती बोलणं गरजेचं आहे. हे ज्यावेळेस सुरू होईल, ज्यावेळेस पालकही सिद्ध करेल, विद्यार्थी सिद्ध करतातच, तर त्यावेळेसच आपली परत प्रगती होईल. अन्यथा आपल्या प्रगतीचा ग्राफ हा इथपर्यंतच होता, हळूहळू तो ग्राफ आपल्याला खाली होताना दिसतो. म्हणजे अडाणी आईबापांचे मुलं IAS IPS मोठमोठ्या कलेक्टर इंजिनियर पर्यंत पोहोचले, पण आज त्या कलेक्टर इंजिनियर IAS वाल्या लोकांना विचारा, तुम्ही तुमचे मुलं IAS IPS कलेक्टर इंजिनियर आज करू शकता का? जास्तीत जास्त उत्तर तुम्हाला नकारात्मक मिळेल. म्हणजेच काय, आज आमचं आंदोलन कुठेतरी शांत झालं म्हणून त्याचा परिणाम आम्हाला आमच्या व्यवस्थेवरती दिसतो. त्यामुळे परत विद्यार्थ्यांचं सर्वांचं स्वागत, पालकांचं सुद्धा स्वागत आणि भंतेजी, त्याचबरोबर बुद्धभूमी फाउंडेशन आणि बस्ते सरांची सर्व टीम यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हा प्रयत्न, हा कारभार असा समोर चालत राहील ही अपेक्षा करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली. खूप कमी बोलायला लावून मी जास्त वेळ घेतला, त्यामुळे माफी मागतो आणि माझं बोलणं संपवतो. जय भीम, धन्यवाद. शिक्षणासाठी माझ्याच्याने कोणाचे नाव घेणं झाले किंवा नाही झाले किंवा माझ्याच्यानं वगैरे काही कमी जास्त झाले असेल तर मी क्षमा मागते आणि मी इथंच थांबते. मी आता याच्यानंतरचं सत्र मी साक्षीताई डोळस यांच्या हाती देणार आहोत. धन्यवाद. लक्षात ठेवा, आदरणीय घंटे आणि माझ्या मित्रमंडळींनो, इतके सुंदरसे आपले सगळे वक्ते बोलू गेले. डॉक्टर होते, इंजिनियर होते, सनदी अधिकारी होते, आदरणीय बंधू होते. आणि आमच्या इंजिनियर साहेबांनी आपल्याला चॅलेंज, मायकल जॉर्डनची स्टोरी पण सांगितलं. चॅलेंज आठवते का? स्टोरी काय होती? चॅलेंज ऍक्सेप्ट करायचं. माझे 1 मिनिटाचे चॅलेंज साईंनी मला दिलंय. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही आयुष्यामध्ये किती उंची गाठू शकता? कोणी डिसाईड केलं का? बाबासाहेबांनी किती डिग्री होत्या? 30, 32. बरं, त्याचे आकडा आपण नंतर घेऊ. परंतु बाबासाहेबांनी इतक्या डिग्र्या का घेतलं होता? हा मुळात प्रश्न. हा प्रश्न आपण विचारला पाहिजे प्रत्येकाने. तुम्ही 10वीला आहात, काही माझे मित्र 12वीला आहेत. माझी 10वीला 95 मध्ये 80% मिळाले. म्हणजे वडिलांनी मला जेव्हा विचारलं की भाऊ तुला किती मार्क मिळतील, तर मी गाडीला 80.14% असं रिझल्ट लागण्याच्या 2 महिन्याने सांगितलं. आणि इट इज नॉट अ जोक. जेव्हा माझा रिझल्ट आला, माझा रिझल्ट 80.14 1995 मध्ये गोष्ट सांगतो. त्याने ऍक्सेप्ट करायचं ते सांगतो. 1 मिनिटाचा टाइम दिला ना, तुम्ही बोर नाही व्हायचं. नंतर 12वीला गेलो. सरांनी सांगितलं 12वीला गेल्यावर मुलं अक्षरशः डॉन होतात. आणि मुली पण हिरोईन समजायला लागतात स्वतःला. बरोबर नाही? सगळेजण इथे विद्यापीठामध्ये आर्किटेक्ट कॉलेजमध्ये, आणि ती माझ्यासाठी खूप मोठी चपरा होती. एकदम मिळवलं होतं 10वीमध्ये मी. असं बोर्डवर नाव, तुमच्यासाठी सर्टिफिकेट, ट्रॉफी, नवीन गायकवाडांनी हळदींनी दिवस रात्र त्या बनवलेल्या आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तर माझ्या माता भगिनींनो, इथे आया बसल्या पाठीमध्ये, त्यांना पण माझा संदेश आहे आणि वडिलांना पण माझा संदेश आहे. सरांनी पण सांगितलं की पालकांनी कसं घडलं पाहिजे. पालक हा रामदेव बाबांचा होता. गाडीमध्ये रडले त्या दिवशी. मला खूप वाईट वाटलं की आईने मला नंतर सांगितलं तुझा बाप आहे. आता विचार करा, कुठल्याही मुलाला किंवा मुलीला आई रडली तर चालते, आई काय रडते? बरं की आईला काय रडायचं? बहिणीचं हे झालं, आईचं हे झालं, सासू बोलली, आई रडते.
बाप कधी रडत नाही, पण माझा बाप त्या दिवशी रडतो हे मला ऐकल्यानंतर मनाला खूप फील झालं. आपण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये येणारी लोक आहोत. आज अंगावर दागिने आपले करोडोचे म्हणतो, लाखोचे पण म्हणतो. आपली माडी गाडी गाण्यातून आपण ऐकतो. आणि माता रामजी, त्यानंतर आपले बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर इमाम जमाल याचे उपकार करतात. आपले आईवडील पण आपल्या आधी बाबा आणि रमाईसारखे. त्यांचे कष्ट आपल्याला दिसणार नाही, आपण फक्त त्यांना गुणगान धरतो. आणि आपल्या आईबापाचे पण कष्ट आपल्याला दिसत नाही. मला बाप जर त्या दिवशी रडला नसता तर मला जाणीव झाली नसती की मी काय व्हायला. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचं ऍडमिशन येतं. आता तुम्हाला सगळ्या जी.पी. गावडेची जी शाळा आहे, डॉक्टर गावडेंना खूप सारे जण ओळखत असतात आणि त्या गावडे साहेब त्यांना बहीण मानत. सुधाताई तालाडे त्यांचं नाव होतं आणि त्यांनी समाजसेवा केली म्हणून माझ्या ते पिझर वाजले. मला आज ते सांगण्याचा मला मोठा अभिमान वाटतो की त्या आजीवनी आधी शेवटी आहे, सगळे पिल्लर आहेतच, पण मला जर असं वाटतं की यांच्यासारखे जर पिल्लर मार्गदर्शन मला मिळाले असते तर मी पण आज काहीतरी घडून गेले असते. आणि ही संधी तुम्हाला मिळाली आहे आणि त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. मी म्हणे समोर आडवी तुला प्रलय लाट येऊ दे, पहाडी मध्ये ध्येय वाट अडवू दे, वादळी परी सदा घे, पुढेच धाव तू, जाण यज्ञ ज्ञान तू. ज्ञान असेल तर तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही, नाही का. आणि आज आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत आहात त्या क्षणाची आतुरता आपल्या सर्वांना आहे. तो क्षण आपला आज बुद्धगया